हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना. तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लीनअप करून दाखवणार आहे. तर क्लीनअपसाठी इथं मी हे सगळे प्रोडक्ट घेतलेले आहेत. एवढ्या प्रोडक्ट्समध्ये सुद्धा आपला चांगला मस्त असा क्लीनअप होऊ शकतोय. जास्त काय करायची आपल्याला गरज लागत नाही. एवढा आपल्या चेहऱ्यासाठी पुरेसा आहे. तर चेहरा स्वच्छ पहिल्यांदा धुवून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर एव्हरेजचं जे स्क्रब आहे ते स्क्रब मी माझ्या चेहऱ्यासाठी वापरणार आहे. तुम्हाला ज्या ज्या प्रकारचं स्क्रब वापरायचं आहे, ज्या कंपनीचं ते तुम्ही वापरू शकता. पण हे स्क्रब आहे ना, जास्त हार्ड पण नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही, एकदम म्हणजे परफेक्ट आपल्या चेहऱ्याची सगळी टॅनिंग रिमूव्ह करते आणि चेहरा एकदम जी आपल्या आतली ओरिजिनल स्किन आहे ते आपल्याला मिळते बघा. कारण ज्यावेळेस आपल्या चेहऱ्याची डेड स्किन निघून जाते ना, त्यावेळेस ओरिजिनल स्किन बाहेर येते आणि ती म्हणजे पूर्ण असं टॅनिंग ह्या स्क्रबने निघून जाते. तर अशी 4 मिनटं चांगली मसाज करून घेतलेली आहे मी. आणि मसाज करून म्हणजे मसाज करून झाली 4 मिनटं मसाज करायची, 4 किंवा 5 मिनटं, जास्त पण करायची नाही. आणि त्याच्यानंतर आपण थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा, धुवून घ्यायचा थंड पाण्याने. गरम पाण्याने चेहरा धुवायचा नाही, कारण गरम पाण्यानं आधीच आपला चेहरा सेन्सिटिव्ह झालेला असतो स्क्रब केल्यामुळं. त्यामुळे थंड पाण्याने धुवून घ्यायचा आणि असं मस्त टॉवेलनं असं पुसून घ्यायचा आणि पूर्ण बघा कोरडा करायचा. कारण आता याच्यानंतर जे आपण फेस पॅक लावणार आहे ना, त्याच्यासाठी चेहरा पूर्ण कोरडा लागतोय. ओल्या चेहऱ्यावर फेस पॅक कधीच लावायचा नाही, त्याचा काही इफेक्ट होत नाही. त्यामुळं मी चेहरा असा मस्त म्हणजे कोरडा करून घेतला आणि आता त्याच्यानंतर लावणार आहे मी ही फेस पॅक. तर मी नीम कंपनीचा फेस पॅक घेतला आहे बघा, हिमालयाचा. तर ती चांगला आहे आणि एकदम नॅचरल पण आहे असं मला, म्हणजे त्यात जास्त हानिकारक काय वाटत नाही. त्यामुळे मी हेच वापरते आणि जे काय मी करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी काही नाही, माझं एक रुटीनचा भाग जी आहे, म्हणजे मी कुठं जायचं असेल तर मला मेकअप करायचा असेल ना, तर ती मग मेकअप करताना जी स्टेप मी अगोदर करते, मी मेकअप करताना कधी पण क्लीनअप करते, मग त्याच्यानंतर मी मेकअप करते. तर ते एकदम असं छान आणि फ्रेश आणि एकदम ग्लोईंग असा चेहरा दिसतोय बघा. त्यामुळे मी हे सगळं अगोदर करते. तर हे जे फेस पॅक लावलं आहे ना, ते फक्त आपण 10 मिनटं ठेवायचं आहे पूर्ण चेहऱ्याला लावून. आणि 10 मिनटाने आपला चेहरा आपण वॉश करून घ्यायचा आहे. आणि धुवून झाल्यानंतर परत चेहरा आपला पूर्ण कोरडा करायचा आणि जे काय आपली तयारी आहे कुठं जाण्यासाठी, ती काय साडी वगैरे नेसायची तर ती करून घ्यायचं आणि मग मेकअप करायला सुरुवात करायची. तर इथं मेकअपसाठी बघा मी आता लॅक्मे कंपनीचं फाउंडेशन घेतले माझ्या शेडचं. तर तुमचा जे काही शेड असेल त्या शेडप्रमाणे तुम्ही घ्या. मी माझ्या शेडचं असं फाउंडेशन मस्त असं लावून घेतलं आणि थोडंसं जास्त एक्स्ट्रा लावलं तर चालते, कारण ती आपल्या स्किनमध्ये परत ऑटोमॅटिक म्हणजे हे होते, अब्झॉर्ब होऊन जाते, एवढं काय होत नाही. आणि छान असं बघा सेट झालं आता फाउंडेशन. असं मस्त सेट करायचं आणि नंतर गळ्याला वगैरे पण मी इथे लावून घेते. आता गळ्याला वगैरे फाउंडेशन लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मला थोडं बाहेर जायचं होतं, त्यामुळे गडबड होती. त्यामुळे जेवढे व्हिडिओमध्ये आले तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि फाउंडेशन आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण बघा कॉम्पॅक्ट पावडर लावायची. कॉम्पॅक्ट पावडर पण मी लॅक्मेचीच वापरते, पहिल्यापासून सवय आहे आणि ती कंपनी पण चांगली आहे असं वाटते, त्यामुळे तीच कंपनी मी वापरते. आणि त्याच्यानंतर हे गळ्याला पण लावायचं. गळा वगैरे सगळं एक प्लेन इव्हन स्किन टोन दिसते सगळीकडे व्यवस्थित लावल्यावर. आणि त्याच्यानंतर बघा ही आपलं ब्लशसाठी ना एक पिंक कलरचा ब्लश मी थोडासा वापरते इकडं. आणि हायलायटर आणि ही आपलं हायलायटर किंवा आईचा मेकअप मी करत नाही, कारण एवढा मला आवडत नाही. ते करायचं असलं तर तुम्ही करू शकता, पण मला जास्त आवडत नाही त्यामुळे मी करत नाही. आपलं नॉर्मल आवडते मला हायलायटर. आता यात फक्त हायलायटर तुम्ही लावलं की तुमचा प्रोफेशनलसारखा मेकअप तयार होते बघा. तर मी बाकी सगळं लावलेलं आहे, फक्त हायलायटर लावलेलं नाही. तर इथं अशी लिपस्टिक पण अशी व्यवस्थित मला जशी आवडते तशी लावून घेतलेली आहे मी. आणि पूर्ण मेकअप असा कसा सेट झाला आहे बघा. कुठंसुद्धा आपल्याला बाहेर पार्लरमध्ये किंवा कुठं जायची गरज नाही. आपण घरच्या घरी क्लीनअप आणि मेकअप दोन्ही पण कसं परफेक्ट करू शकतो आहे. आणि एकदम मस्त असं जसं आपल्याला आवडीप्रमाणे आपण करू शकतो आहे. तर तुम्हाला डोळ्यांचा पण मेकअप करायचा असलं तर तुम्ही करू शकता. मला आवडला नाही त्यामुळे मी केला नाही आणि माझ्याकडे वेळ पण नव्हता तेवढा त्याच्यामुळं. तर असेच व्हिडिओ मी बनवत असते वेगवेगळे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलचा इथं लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करून व्हिडिओ बघू शकता आणि आवडलं तर लाईक पण करू शकता. तर बाय.